नमस्कार. आज आपण श्रीहरी विष्णूंचा नरसिंह अवतार याची कथा ऐकणार आहोत. बऱ्याच वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक असुर होता. घोर तपश्चर्या करून त्याने ब्रह्मदेवांकडून वर मागितले होते. वर मागताना त्याने म्हटले होते की तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, न शस्त्राने न अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे. युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे. या गोष्टीमुळे त्याला वाटले की त्याला कुणीही मारू शकणार नाही. त्यामुळे राजाला अहंकार झाला. देवांपेक्षा मीच मोठा असे त्याला वाटायला लागले. कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना. हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद मात्र सतत देवाचे नाव घेई. नारायण नारायण असा जप करतच तो दैनंदिन कामे करी. वडिलांना देवाचा जप केलेला आवडत नाही म्हणून प्रल्हाद त्यांच्यासमोर येतच नसे. हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण याचा काही उपयोग झाला नाही. भक्त प्रल्हादची नारायणावर अपार श्रद्धा व भक्ती होती. सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपूला त्याची बहीण, जिचे नाव होलिका होते, ती म्हणाली, दादा, मला तुझा त्रास बघवत नाही. मला अग्निदेवाकडून असं वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही. मग मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही, पण तो जळून खाक होईल. हे ऐकून हिरण्यकश्यपूने वाळलेल्या कातक्याने मोठी पेढी तयार केली. त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली व सैनिकांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, परंतु प्रल्हादच्या भक्ती साधनेमुळेच उलटे घडले. होलिकेचे अंग जळू लागले. तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. अधर्मावर धर्माचा विजय म्हणून ह्या दिवशी आपण होळी हा सण साजरा करतो. राजाने प्रल्हादावर नजर ठेवली. शेवटी एक दिवस राजाने प्रल्हादला विचारले, बोल, कुठे आहे तुझा देव? प्रल्हादने सांगितले, सगळीकडे आहे माझा देव. तुमच्यात, माझ्यात, या सर्व सृष्टीमध्ये आहे माझा देव. राजाने जवळच्याच खांबाला लाथ मारून म्हटले, मग दाखव तुझा देव या खांबात आहे का ते. तेवढ्यात प्रचंड गर्जना करत नरसिंह खांबातून प्रकटले. ब्रह्मदेवांकडून मिळालेल्या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नरसिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुख सिंहाचे असे रूप धारण केले. हिरण्यकश्यपूला नरसिंहने न दिवसा न रात्री तर संध्याकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी मृत्यू दिला. न घरात न बाहेर तर घराच्या दरवाजात उंबऱ्यावर मृत्यू दिला. न शस्त्र न अस्त्र तर आपल्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडले. भूमीवर नाही आणि आकाशातही नाही तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकश्यपूचा वध केला. असे हे नरसिंह ब्रह्मदेवाचे वचन ज्यांनी सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा म्हणजेच हिरण्यकश्यपूचा अंतही केला. नारायण नारायण.